मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या या व्यक्तीला आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावाने ओळखतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दुर्दैवाने सावरकरांचा सुटकेचा प्रयत्न फसला. नेपोलियनचे शौर्य आणि देशप्रेम यांचा आदर करणाऱ्या सावरकरांना नेपोलियनच्याच भूमीत नेपोलियनचा छळ करणाऱ्या ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आले. ज्या फ्रान्सने स्वातंत्र्य अनुभवले आहे त्याच फ्रान्सने दुसऱ्या देशाच्या एका स्वातंत्र्यवीरास जुलमी ब्रिटिश सत्तेच्या हवाली केले, तेही आंतरराष्ट्रीय कायद्याचा उघड भंग करत. नियतीने हा फार विचित्र विरोधाभास रचला होता. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अखंड चळवळ करणारा क्रांतीचा एक स्फुल्लिंग पुरता कोंडला गेला आणि थोड्याफार नव्हे तर तब्बल 50 वर्षांसाठी. पण सावरकरांचे द्रष्टेपण, दुर्दम्य इच्छाशक्ती, विज्ञाननिष्ठ पण प्रतिभावान कविमन यांना ब्रिटिश सरकारच्या क्रूर भिंती रोखू शकल्या नाहीत. सावरकरांच्या या जगप्रसिद्ध उडीच्या शतक महोत्सवी वर्षास सुरुवात झाली. स्वातंत्र्य, स्थैर्य, लोकशाही यांचा उपभोग घेताना आज आपल्याला 100 वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक उडीचे महत्व, क्रांतीचा स्फुल्लिंग चेतविण्याचे सामर्थ्य काय होते हे कदाचित तितक्या गांभीर्याने समजणार नाही. पण अखेर प्रखर राष्ट्रप्रेम, दुर्दम्य प्रयत्नवाद याने भारलेल्या अशा घटना कालचक्र देखील विस्मरणात टाकू शकत नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडाने स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक बहुमोल आदर्श भारतीय समाजाला दिले. जातीयवाद, राजकारण किंवा इतर कुठलेही वाद यासारख्या क्षुद्र कक्षांच्या पलीकडे पोहोचणारी ही व्यक्तिमत्व. अशा बहुमोल आदर्शांची हेळसांड आम्ही करू लागलो तर भारताच्या भावी पिढ्यांना संस्कार द्यायचे कशाच्या माध्यमातून हा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. प्रखर राष्ट्रप्रेम, मातृभूमीविषयी अत्यंतिक तळमळ, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठ परखड दृष्टी याविषयी बोलायचे झाले तर सावरकरांचे स्मरण अपरिहार्य आहे. बिझनेस मंत्रा, समन्वय हे उपक्रम राबवताना आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेहमीच केलाय. अशा समारंभाचे औचित्य साधून वारंवार या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे असे वाटते. आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख इथे करणे आवश्यक आहे. यावर्षी कारगिल युद्धाला ही 10 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिल मधला भारताचा विजय हा अभिमानाचा असला तरी अनेक भारतीय जवानांचे हुतात्म्य हा वेदनेचा भाग आहे. या वीरांना, जवानांना विसरणे म्हणजे मातृभूमीशी कृतज्ञ होणे असे आम्ही मानतो. होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस आणि बिझनेस मंत्रा परिवाराच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्वांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कारगिल युद्धात प्राणार्पण करणाऱ्या भारतीय जवानांना मनपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिमानीताई सावरकर आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, आज समन्वय या त्रैमासिकाच्या उद्घाटन प्रसंगी मला इथे येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल प्रथमच मी आयोजकांना धन्यवाद देते. या प्रसंगी सावरकरांची मला 3 मुद्द्यांच्या निमित्ताने आठवण होत आहे. एक तर त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, 2 शब्दात 2 संस्कृती, आणि पाश्चिमात्य देशांची ओळख म्हणजे अप टू डेट, अद्ययावत, आणि इकडच्या आशियातल्या देशांची ओळख म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त. आपण अद्ययावत झालंच पाहिजे, अप टू डेट झालंच पाहिजे, तरच आपण जगावर राज्य करू शकतो. हा जो सावरकरांचा विचार होता तो त्या विचाराचं प्रत्यंतर म्हणजे मला असं वाटतं की हे समन्वय हे मासिक होय, कारण ते एक पुढचं पाऊल आहे. आधुनिक काळाबरोबर आपण चाललो आहे, हा एक त्यातला मुख्य भाग आहे आणि ते सावरकरांच्या विचारांचं अनुकरण आहे असं मला प्रामुख्याने जाणवत आहे. दुसरं, त्यांनी एक 80 वर्षापूर्वी म्हणजे रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना चितवान संघाच्या उद्घाटनाच्या वेळेलाच म्हटलं होतं की याचं बारसं झालं असलं तरी लवकर 12वं व्हावं, कारण त्या काळात ज्या जातीपाती आणि रूढींनी आपण वेढलो गेलो होतो त्या त्यांना अजिबात मान्य नव्हत्या आणि त्या तोडण्यासाठी त्यांचं सतत प्रयत्न चालू होते आणि ते त्यांनी तोडून दाखवलं.
पतित पावन मंदिराची उभारणी ही त्याची साक्ष आहे. पण आज आपण जे बघतोय की आपल्या आपल्या जातीचं उन्नयन करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने ब्राह्मण जातीचं पण उन्नयन व्हावं, सर्वजण समन्वयाने एकमेकांशी जोडले जावे, हाही एक महत्वाचा भाग आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. आणि इथेही सावरकरी विचारांचा इथे पगडा मला दिसतो आणि तो मला असं वाटतं की आधुनिकतेच्या पार्श्वभूमीवर आपण हा जो उपक्रम केलेला आहे तो योग्यच आहे आणि काळाला अनुकूल असा आहे. आत्ताच जी आठवण करून दिली की मार्सेलिसच्या बंदरावरची म्हणजे उडी 8 जुलै 1910 सावरकरांनी समुद्रात ती उडी मारली. कसं चित्र असेल म्हणजे आता काही लोक म्हणजे कळणार पण नाही की आमचे विद्यार्थी सुद्धा पोहत जातात, इतका समुद्र पार करतात आणि हे तर 200 मीटरच गेले, काय त्याचं एवढं कौतुक? त्याचं कौतुक अशासाठी की तो जो चित्रण आहे किंवा तो जो इतिहास आहे तो कळल्याशिवाय त्याच्या भयावहता किंवा त्याचं खरं रूप आपल्याला कळणार नाही, वास्तव रूप आपल्याला कळणार नाही. एक तर ती काच फोडून आपलं शरीर त्यातनं बाहेर काढणं, ती काच काही अशी कापल्यासारखी गोल फोडली गेली नसणार, म्हणजे अंग किती खरचटलं असलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना आपलं अंग त्याच्यातनं बाहेर काढावं लागलं असेल आणि तेही किती मिनिटांच्या अवधीत, हाही महत्वाचा भाग आहे. म्हणजे सगळं अंग त्यांचं खरचटलं गेलेलं असणार. खाली समुद्राचं खारं पाणी, म्हणजे जरायचं कापलं आणि खारं पाणी लागल्यावर आपली काय अवस्था होते, त्यांची काय झाली असेल. पुन्हा मृत्यू 3 बाजूनी आवासून होता. एक तर खाली नागराचा फाळ लागून कपाळमोक्ष होऊ शकला असता, दुसरे एखादं श्वापत असतं आणि त्यांनी मगरीसारखं त्यांनी गिळून टाकलं असतं, आणि तिसरं म्हणजे वरून सुटणाऱ्या बंदुकीच्या गोळी, ही एखादी जरी लागली असती तरी ते मृत्युमुखी पडले असते आणि मग एक कैदी निसटून जाताना मेला, एवढीच एक नोंद इतिहासात झाली असती. पण आपल्या भाग्याने ते वाचले, पुढे जिवंत राहिले, सुटून बाहेर आले आणि म्हणून इतिहास आपल्याला कळू शकला. ह्या उडीचं म्हणजे एक नुसतं साधं कैद्याचं पलायन नाही, तर ब्रिटिशांनी त्यांना जे ताब्यात घेतलं, ब्रिटिशांना आपण फार म्हणजे न्यायी आणि भ्रष्ट नाहीत वगैरे स्वच्छ कारभाराचे म्हणतो, पण इथे ती धादांत चूक आहे. भ्रष्टाचारच त्या ब्रिटिश पोलिसांनी केला आणि फ्रेंच पोलिसाच्या हातावर चिरीमिरी दिली आणि सावरकरांना ताब्यात घेतलं. पहिली चूक, भ्रष्टतेची एक मोठी पावती आहे आपल्याजवळ की ब्रिटिश भ्रष्टाचारी होते, पहिली गोष्ट, आणि खोटारडे पण होते. आंतरराष्ट्रीय न्यायाचं त्यांनी पालन केलेलं नाही. ह्या उडीमुळे इतकी आरडाओरडा झाली की 3 दिवसात ब्रिया म्हणजे काय म्हणतात त्यांना, फ्रान्सचे पंतप्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना तो अपमान वाटला की आपल्या एका पोलिसांनी ही चूक केलेली आहे तर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. पुन्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांचा काय खटला हेगच्या न्यायालयात न्यावा लागलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा खटला हेगच्या न्यायालयात जाणं ही सुद्धा इतिहासातली पहिली घटना आहे आणि महत्वपूर्ण घटना आहे. अर्थात न्याय काय द्यायचा हे आधीच ठरलेलं होतं, त्याप्रमाणे त्यांचं ते फेटाळलं गेलेलं होतं, हा भाग वेगळा आहे. पण आणखीन पुढे जाऊन ब्रिटिश शासनाला माफी मागावी लागली, म्हणजे यक्कश्चित ते कैद्याचं पलायन नव्हतं. आणि पुढे 6 महिने संपूर्ण युरोपभर सर्व वर्तमानपत्रात या उडीबद्दलच्या चर्चा होत होत्या. इतकी ती महत्वपूर्ण उडी होती आणि आपल्याला अभिमान वाटावा असा तो प्रयत्न होता, ते साहस होतं, ते जे पलायन होतं एखाद्या कैद्याचं नुसतं नव्हतं, ती साहसी उडी होती आणि त्याचं स्मरण आपण केलंच पाहिजे. आणि आता तर ही शताब्दी वर्ष आहे, 99 वर्ष नुकतीच पूर्ण झाली आणि पुढच्या वर्षात कुणी सांगावं कदाचित, कारण फ्रान्स सरकारने देऊ केलेली आहे तिथे जमीन आपल्याला, कदाचित आपल्या शासनाने हालचाल केली तर होईलही की बरोबर 100 वर्षांनी आपल्या या वीराचं मातृभक्त स्वातंत्र्यवीराचं तिथे स्मारक होऊ शकेल. जेव्हा त्यांना फरफटत परत आणलं बोटीवर, तेव्हा कशी तुमची ब्राह्मणाची जात आहे असं तो अधिकारी म्हणतो कुत्सितपणे, तेव्हा त्याला हे उत्तर देतात, तुला ते कळणार नाही, त्यासाठी मातृप्रेम असावं लागतं आणि वज्र निश्चय असावा लागतो, तरच तुला कळेल ब्राह्मण जात काय आहे ती. असं ठणकावून उत्तर देणारा असा एक मनुष्य आपल्यात होऊन गेला, त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, आपल्या देशाला अभिमान वाटला पाहिजे. आणि हे गौरवास्पद कृत्य आहे
हे पलायन वगैरे म्हणजे असं साधं कोणीतरी फसवून वगैरे किंवा ठग वगैरे असा तो मनुष्य नव्हता. बॅरिस्टर मनुष्य होता तो. आणि आपल्याला सर्वांना भारतीयांना तो गौरव वाटावा असा तो प्रयत्न होता. आणि त्याची स्मृती आज या निमित्ताने जागी करण्याचा मला योग मिळाला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.